तर मित्रांनो, रामतीर्थ या ठिकाणावर आल्यानंतर तुम्ही मागं बघू शकताय श्री महादेव मंदिर आहे. त्याच्याच बाजूला इथं तुम्हाला एक बोर्ड दिसेल. त्या बोर्डच्या बाजूला तुम्हाला तिथे एक रस्ता दिसेल. तर तिकडच्या साईडच्या जागेतून एक 150 ते 200 वर्ष जुनी अशी एक गुहा आहे. आपण ती आता बघायला जाणार आहे. दाट जंगल आहे एकदम. वा, साप आहेत नाही. तर मित्रांनो, शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि एकदम दाट जंगल आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय. तिकडेच आहे गुहा, 100%. तिकडेच आहे गुहा. तिथे गाडी पण दिसायला लागली. तर आपण आता इथनं खालनं चलत वर आलोय आणि ही दगडी वाट तुम्ही बघू शकताय. इथं हे जे दगड आहेत ते तुम्हाला नॅचरली कुठं पण असं सापडणार नाहीत. ते इथं एकदम जास्त प्रमाणात, म्हणजे पूर्ण हा रस्ता त्याच दगडांनी भरलेला आहे. तुम्ही जर लक्ष देऊन बघितला की नाही तर तुम्हाला दिसल. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय की आमचे जे भूगोलचे सर होते त्याने आम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं रामतीर्थावर एक अशा प्रकारचं दगड आहेत, जे वेगळ्या प्रकारची दगड आहेत. ती दगड फक्त ह्याच ठिकाणी मिळतात पूर्ण जगभरात, बाकी कुठं ती मिळत नाही. त्यामुळे भरपूर शास्त्रज्ञांनी सुद्धा ह्याच्यावर रिसर्च केलेली आहे. आणि ते एक्झॅक्ट नेमकं कुठले दगड आहेत ते मला काय माहित नाही. तर जर तुम्हाला माहिती असले तर नक्की कमेंट करून सांगा. तर गुहेच्या शोधात आम्ही चाललोय आता या दिशेनं आणि आम्हाला माहिती नाही पुढं काय आहे. काय दिसणार रे? माहिती आहे की गुहा कशी आहे ती आधी माहिती. गुहा जमिनीत आहे. वीर असेल ते गुहा म्हणाला असेल. आधीपासूनच तिकडे शोधायला गुहा. आता पण सांगणार कुठे इकडे आला गुहा शोधा. आला कुठं माहिती आहे काय? ब्रिजवर आला. ब्रिजवर आला आपण. तिकडच आहे ना. 101% चल बघूनच वेळा. चल आता आला तर. म्हणजे मित्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आम्ही गुहा शोधत शोधत इथं जंगलात शिरलोय. आणि आता आम्हाला कुठल्या रस्त्यावर चाललोय आमचं आम्हालाच माहित नाही. फक्त पाण्याचा आवाज लागलाय त्याच्यावरून आम्ही असा निष्कर्ष लावलाय की इथं पुढं ब्रिज आहे. काय उघड फुटले काय रे? उघड फुटले. उघड फुटले ही बघ. कसं काय पाणी आहे नाही जवळ. आईचा घोर आहे. पाण्यात कसं यायला आले तो उघड फुटलाय बघा. थांब 2-3 ठिकाणी वाटतं. इथे एक आहे आणि असणार की पोकळ असणार सगळे काय. तर हे पाणी सरळ जाऊन मला वाटतं नदीला मिळत असणार तिथनं उघड फुटून. तर मित्रांनो, या रस्त्याने चलत चलत आम्ही इकडनं आलो. इकडनं सगळ्या पाण्याच्या प्रवाहानुसार आम्ही इकडे गेलो आणि आम्हाला वाटलेलं की इथं ब्रिज असणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय इथं मोठ्या प्रवाहात आणि ब्रिज आहे आणि तिथनं सुद्धा पाण्याचा एकदम मोठा प्रवाह दिसायला लागला. तर आम्ही जे शोधत होतो, जी गुफा शोधत होतो ती गुफा काय आम्हाला मिळाला नाही. हे रस्ता की नाही तिथं कनेक्ट होणार आहे. मग अशी टन मारायला बघ तिथंच काम करू. इथनं आता घुसव्या जाऊन बघूया आता. तर हा एक प्रकारचा एक्सप्लोर ॲडव्हेंचर होणार आहे, जंगल ॲडव्हेंचर. आम्हाला माहित नाही आम्ही कुठं चाललोय आणि नुसतं जंगलातनं फिरायचं, काय गावल ते बघायचं. फक्त एवढंच माहिती आहे की या एरियात कुठेतरी गुफा आहे आणि ती गुफा आम्हाला शोधायची आहे. तुम्ही बघू शकता इथे की नाही सारखंच प्रत्येक 2 पावलाला तुम्हाला अशी दगडं भेटणार आहेत आणि सगळीकडेच आहेत दगडं. हे बघा, इथून जर तुम्ही बघायला लागलाय तर वरपर्यंत सगळीकडे अशाच प्रकारची दगड आहे. तुम्हाला जे नॉर्मल आपल्याला रस्त्यावर गावातनी वगैरे किंवा भेटतात अशी काळी दगडं किंवा अशी खडी टाईप तशी काय मिळत नाहीत. अशी वेगळ्या प्रकारची ही दगडं हे बघा. तर जर कुणाला दगडांबद्दल माहिती असणार असं कोण माझे व्हिडिओ बघत असलं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा या दगडांना काय म्हणतात आणि इथं असं काय आहे म्हणजे ही दगडं सारखी इथं मिळायला लागल्यात आम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला आवाज येईल का नाही काय की माझा, खरं हे पाण्याचं प्रेशर कधी मी आयुष्यात पहिल्यांदा एवढं बघायला लागलो या नदीचं. कारण शक्यतो मी इथं येत नाही. मध्ये एकदा आलो होतो. तुम्ही तो जर नाचगं घुमाचा व्हिडिओ बघितला असाल माझ्या चॅनलवर तर तो व्हिडिओ करण्यासाठी आम्ही इथंच आलो होतो आणि त्यावेळेला पाणी पूर्णपणे आटलेलं होतं. पण आता पाण्याचा प्रेशर बघून की नाही मला खरंच भ्या वाटायला लागली. पावसामुळं या पाण्याचा थर इतका वाढलेला आहे की पूर्णपणे हा धबधबा बघा. आता मी पुलावर आहे म्हणून मला इतकी काय भीती वाटत नाही आहे. पण मी चुकून सुद्धा तिथं काठावर घेऊन तिकडे जाणार नाही. कारण लोणावळ्याचं तुम्हाला मॅटर माहिती असेल. मी काय त्यांना शिव्या देत नाही. आपण मस्ती करायची नाही. तुम्हाला पण एक सांगतो, कुठं पण फिरायचं झालं तुम्हाला तर जपून व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन आणि स्वतःसोबत स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊन आपण फिरायचं. कारण पाण्याबरोबर आणि आगीबरोबर कधी चेष्टा करायची नाही. मज्जा करा तुम्ही. इथं काय इथं मज्जा करा. इथं पुलावर या धबधबा. आता आम्ही पण बघायला लागलोय धबधबा. तुम्ही पुलावरून बघू शकताय. पण मधी पाण्याच्या जायची मस्ती अजिबात करू नका. तर मित्रांनो, गुहा शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलोय. खरं परत आम्ही येऊन इथं एका डेड एंडला आपटलो येऊन. कारण हा जो रस्ता जातोय तो मग अशी तिकडे जाऊन आपटतो जिथं आम्ही असं फिरून त्या धबधब्यावर गेलो तिथंच येणार रस्ता. त्यामुळे आता आम्ही हा विषय सोडून वापस तिकडनं टर्न मारून हे काढतो रे घाण दिसणारी. वापस आता इकडनं वल्ला हबीबी
आओ कभी भी. नाही ते लावणार मी डोक्याला व्हिडिओ करताना नाही लागत. तर आता आम्ही वापस फिरून इकडनं असं पाऊस आलेला आहे जोराचा. आमच्याकडनं हे रेनकोट आणि आम्ही आता दिसणार आहे. चला तर मित्रांनो आम्ही इथं ब्लॉग करत आलोय आणि आम्हाला इथं हे अननोन जागेला आलोय आणि तिथं आम्हाला चड्ड्या वाळत घातलेलं दिसत. कोण राहते काय रे इथे? हॅलो कोण आहे काय? खतरनाक माहोल आहे. हे काय येणार रे सांग पब्लिक इथं चड्ड्या वाळत घालायला जाण्या हे आहे. बुची पराडा चड्डा वाळा तुम्ही इथं. समज नाही तुम्हाला. दरवाजा नाही त्याला आवाज बाहेर येत नाही. कुठली गोवा? हे क्वार्टर्स असणार इथं. सो गाईज आता इथं बॅनर लावणार आहे आम्ही रामतीर्थ फार्म हाऊस म्हणून. तर गाईज चुकीची माहिती देऊन आमची दिशाभूल करण्यात आली आहे. आता आम्ही त्या आकाशच्या मित्राला शोधायला जाणार आहे. कोण आहे तो? कारण आम्ही लई फिरलो, पूर्ण जंगल फिरलो, आम्हाला गुहा काय सापडाय नाही. आणि हे सापडलंय. हो रे आम्हाला 7 9 सापी बदला घेऊया, टेन्शन घेऊ नको. अर्ज करूया आता जरा. पावसात नाही एवढे डोकं फिरत मम्मी शिवाय करणार मला. हे इकडनं पण रस्ता गेलाय नाही तो तिकडे जाणार. दिसा लागले की दिस इज द एरिया ऑफ दिस हे मंदिर. Water is the very very hard road and very very stone on this place. Therefore we got this road and go back the mandir by. सो वी सटकिंग हिअर. तर मित्रांनो आम्ही आता थांबलेलो इथं पाणीपुरी घ्यायला. कारण आम्ही तिथंच वरच असताना जंगलात असताना पाऊस सुरू झाला आणि तुम्ही माझं हालत बघू शकता पावसामुळे. आम्ही पूर्ण भिजून चिंब झालोय. म्हणजे एक टेन्शन आहे की मला घरात घेतात का नाही. शेअर्स बाबा इस्काटले. एक पाणीपुरी खाला हे राहून दे माहिती सोड दे. मला पाणीपुरी घालून. तर मित्रांनो आता या स्टॉलवरच्या काकींकडनं विचारल्यानंतर आम्हाला शेवटी माहिती कळाली की ती गुफा खरं तर इथं बाहेरच्या बाहेरच आहे. आणि आम्ही उगतच झोप मारत तिकडनं आत न जाऊन पूर्ण जरा कमी आम्ही पुढच्या गावात गेलो फिरत फिरत. पण ही बाहेरच्या बाहेरच गुफा इथून दिसते. आणि आता जाऊन तिथं बघूया आणि तुम्हाला सांगतो दाखवतो गुफा कशी आहे ती. तरी गुहेचा व्ह्यू असा दिसा लागलाय. हे झाड आहे याच्या बाजूला तिथं बिल्डिंग टाईप आहे ती म्हणजे ती गुफा आहे. आणि आता आम्ही वर जाऊन बघणार आहे. तर मित्रांनो मगाशी आम्ही उगाच तिकडनं फिरत होतो कारण काकांनी सांगितल्याप्रमाणे आता गुहा आपल्याला मागचा एरिया दिसतोय त्याच्यावर चढून आपल्याला वर जाऊन आपल्याला ती गुहा दिसणार आहे. आणि जसं आपल्याला सांगितलंय काकांनी त्यानुसार ही गुहा पांडव जुन्या त्या एकदम जुन्या आहे. म्हणजे पांडवकालीन ही गुहा आहे आणि त्यांनीच बांधली असं आपल्या कानावर आलंय. आणि ही गुहा जी इथून चालू होते ती जवळपास इथून अंबोलीकडं हिरण्यकेशी उगम आहे ना. हिरण्यकेशी उगमाजवळ ती गुहा संपते आणि तिथं पण ती गुहा बंद पडलेलीच आहे. नाही पाणी चालू आहे आत तुम्ही जाऊ शकता. हा झालं ते तुम्हाला ते उगम आहे ना असं ती गुहा आहे. अच्छा म्हणजे ते उगमच गुहा आहे. तीच तुम्ही आत 100 वर्ष आत जाऊ शकता. एवढे आतमध्ये आहे. कारण कोल्हापूरचे लोक हे गेले होते रायडरचे त्यांनी बघून आले. केच 2 तासाच्या कष्टानंतर मित्रांनो फायनली आपल्याला गुहा सापडलेली आहे. आणि आतमध्ये बहुतेक देव बसवलेले आहेत आणि साप वगैरे असू शकतात. मला आता भ्या वाटायला लागली तर जायला पण आम्ही जाणार त्याचा काही विषय नाही. एकदा का आज सगळं सेफ आहे ते व्यवस्थित जाऊन बघून आल्यानंतर आम्ही आज जाणार आहे. या गोष्टीसाठी कष्ट करून पूर्ण 2 तास घालून नको त्या ठिकाणी फिरून जर का आम्ही दुसऱ्या गावात पोहोचणार होतो तर ती गोष्ट इथंच होती बरोबर रोड टच. माझ्या मागं तुम्हाला रस्ता दिसतोय तिथं ते सगळे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि तिथनं तुम्ही जर इथून बरोबर चढून वरती आला तर तुम्हाला इथं गुहा दिसेल. आणि ही गुहा जसं त्या काकांनी सांगितलंय मी परत सांगतो तुम्हाला जसं त्या काकांनी सांगितलं तसं ही गुहा इथून जी बाहेर पडते ती डिरेक्टली जाऊन मिळते हिरण्यकेशी उगमस्थान. जे हिरण्यकेशी उगमस्थान आंबोलीमध्ये आहे. आंबोली तुम्हाला धबधबा माहिती असेल. आंबोली धबधबा आमच्या इकडे खूप फेमस आहे. पावसाळ्यात वगैरे लोक तिथं जाणं पसंत करतात. आणि याच्यावरून मला अजून एक गोष्ट आठवली. जर आंबोलीचा तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओ पाहिजे असला तर कमेंट करा आंबोलीचा व्हिडिओ कर म्हणून. मी नक्की तुमच्या कमेंटचा आदर राखून आंबोलीचा व्हिडिओ करेनच. पण आत्तासाठी आपण ही गुहा जाऊन बघूया. आतमध्ये मला 2-3 असे देवासारखे दगड पुजलेले दिसायला लागल्यात आणि तिथं जाऊन आम्ही बघणार आहे. आणि 100% त्या गुहाचा जो एरिया आहे की नाही तो बघून मला वाटायला लागली की 100% आत एक तरी साप असणारच आहे. आणि त्या सापापासून वाचून आपल्याला आत जायचं आहे. एक तरी साप असणारच इथं. ज्यांना हिस्ट्री माहिती असेल त्यांना माहिती असेल की पांडव हे कुठल्या काळापासून जगत होते आणि कुठल्या काळात त्यांचा मृत्यू वगैरे झाला. तर ही पांडवकालीन गुफा आहे असं म्हणतात. बांधकाम केले सोड खरं ते जो विषय की नाही तो जुना विषय तिकडनं हे विटा वगैरे दिसायला लागला सोड. ते नॅचरल बघायला मिळालं सर अजून मजा आली.